हॅलो स्टुडंट्स, नाव डिस्कस्टिंग ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. बघा, आपण सिलेबस पाहिला आहे बिझनेस अकाउंटिंगचा. आपण आता स्टार्ट करतो आहे बिझनेस अकाउंटिंग. ओके, त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे फायनान्शियल अकाउंटिंग. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय किंवा फायनान्शियल अकाउंटिंग काय असतं हे आपल्याला आता डिरेक्टली पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, पहिल्यांदा काय सांगितलं आहे फायनान्शियल अकाउंटिंग इंट्रोडक्शन. फायनान्शियल अकाउंटिंग इज अ स्पेशलाइज्ड ब्रांच ऑफ अकाउंटिंग दॅट कीप्स ट्रॅक ऑफ अ कंपनी financial transactions. Okay, using standardization guidelines, the transactions are recorded, summarized and presented in a financial report or financial statement such as an income statement or a बॅलन्स शीट. ओके, फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय किंवा फायनान्शियल अकाउंटिंग का केलं जातं, कशासाठी केलं जातं, तर ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, फायनान्शियल अकाउंटिंग ही एक ब्रांच आहे. ब्रांच ऑफ अकाउंटिंग म्हणजे अकाउंटिंगचे विविध प्रकारचे टाईप्स आहेत. त्या टाईप्सपैकी एक फायनान्शियल अकाउंटिंग आहे. बरोबर, फायनान्शियल अकाउंटिंग का केलं जातं किंवा त्याचं समरायझिंग क्लासिफिकेशन का केलं जातं ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. तर त्याच्यामध्ये डेफिनेशन बघा, डेफिनेशन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग काय सांगितलं की फायनान्शियल अकाउंटिंग नक्की काय असतं. तर त्याच्यामध्ये बघा, द आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर अँड इन टर्म्स ऑफ मनी ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट्स विच आर इन पार्ट ऑफ लिस्ट ऑफ अ फायनान्शियल कॅरेक्टर अँड इंटरप्रिटिंग द रिझल्ट देअर ऑफ. ओके, द अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सर्टिफाईड पब्लिक अकाउंटंट त्यांची डेफिनेशन काय सांगितली, तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय, तर जे काही म्हणजे आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, ती एक काय आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग इन अ सिग्निफिकंट मॅनर म्हणजे जे काही मनी ट्रान्झॅक्शन्स असतील ते मनी ट्रान्झॅक्शन्स काय केले जातात, रेकॉर्डिंग केले जातात, क्लासिफाय केले जातात, समराईज केले जातात. बरोबर, जे काही फायनान्शियल टर्म्स असतील, बरोबर, त्या टर्मचं काय केलं जातं, तर फायनान्शियल रेकॉर्डिंग केलं जातं, क्लासिफाय केलं जातं, समराईज केल्या जातात. बरोबर, म्हणजे जे काही ऑल ट्रान्झॅक्शन्स असतात ते ऑल ट्रान्झॅक्शन्स काय करायचे, रेकॉर्डिंग करायचे, क्लासिफाय करायचे, समराईज करायचे. ते ऑल ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग करणं म्हणजेच काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग. बघा, पुढे काय सांगितलं आहे, आर्ट ऑफ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन अँड इव्हेंट इन अ सिग्निफिकंट मॅनर. त्याचे सिग्निफिकंट काय सांगितले, तर ते काय आर्ट ऑफ रेकॉर्डिंग अँड क्लासिफाईंग बिझनेस ट्रान्झॅक्शन टू बी रेकॉर्डेड इन मॉनिटरी टर्म्स, समरायझिंग, ॲनालायझिंग, इंटरप्रिटिंग द रिझल्ट ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन. जी काही इन्फॉर्मेशन अकाउंटिंग डेटा असेल, अकाउंटिंग डेटा, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल ती काय केली जाते, रेकॉर्ड केली जाते, क्लासिफाय केली जाते, त्याचं रजिस्ट्रेशन केलं जातं किंवा त्याचं समराईज केलं जातं, अनालाइज केलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, फायनान्शियल अकाउंटिंग. आणि त्यानंतर पुढे काय केलं जातं, तर कम्युनिकेटिंग अँड एक्सप्लेनिंग द इन्फॉर्मेशन टू डिसिजन मेकर्स म्हणजे जे काही डिसिजन मेकर्स असतील कंपनीमधील त्या डिसिजन्स मेकर्सला काय केली जाते, ती अकाउंटिंग डेटा असेल किंवा अकाउंटिंग इन्फॉर्मेशन असेल ती काय केली जाते, कम्युनिकेट केली जाते किंवा प्रोव्हाइड केली जाते किंवा त्यांना एक्सप्लेन केली जाते. जे काही शेअर होल्डर्स असतील, सप्लायर्स असतील, कंपनीच्या अँगलने जे काही इंटरनल एक्सटर्नल पार्ट असतील त्या पार्टला काय केले जाते, ते फायनान्शियल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल डेटा काय केला जातो, प्रोव्हाइड केला जातो. त्याला काय म्हटलं जातं, फायनान्शियल अकाउंट. बघा, म्हणजेच काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे नक्की काय, तर जे काही कंपनी असेल, बिझनेस असेल, फर्म असेल, त्याच्या बाबतीत जे काही ऑल ट्रान्झॅक्शन्स होतात, बरोबर, सेलचे ट्रान्झॅक्शन्स असतील, परचेस ट्रान्झॅक्शन्स असतील, कॅश ट्रान्झॅक्शन्स असतील, बरोबर, हे जे काही ट्रान्झॅक्शन्स असतील, बरोबर, तुम्ही सेलिंग करता, परचेसिंग करता, रॉ मटेरियलचं तुम्हाला परचेसिंग करावं लागतं, त्यानंतर फायनल प्रोडक्ट तयार झाल्यानंतर तुम्हाला त्याचं सेलिंग करावं लागतं. हे जे काही बाबतीत जे काही प्रोसेस असते त्या बाबतीत तुम्हाला जे काही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं काय करायचं, रेकॉर्डिंग करायचं, क्लासिफाईंग करायचं, सिस्टमॅटिकली त्याचं समरायझिंग करायचं. याला काय म्हटलं जातं, तर फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग इन्व्हॉल्व अ सिरीज ऑफ ॲक्टिव्हिटी लिंक विथ इच अदर बिगिनिंग विथ द कलेक्टिंग, रेकॉर्डिंग, ॲनालायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग द डेटा अँड फायनली कम्युनिकेटिंग इन्फॉर्मेशन टू इट्स युजर्स. ओके, म्हणजे जे काही रेकॉर्डिंग केलं जातं, जे काही ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग असतं, क्लासिफाय असतं, इव्हॅल्युएटिंग केल्यानंतर, व्यवस्थित क्लासिफाय केल्यानंतर ते काय केलं जातं, जे काही शेअर होल्डर्स असतील किंवा अदर सप्लायर असतील किंवा जे काही डिसिजन मेकर्स असतील, जे डिसिजन घेणारे लोक असतील किंवा जे युजर्स असतील, कंपनीच्या अँगलने, कंपनीचे जे काही युजर्स असतील किंवा कंपनीच्या अँगलने विचार केला तर त्यांच्या कंपनीमधील जे काही डिसिजन घेणारे लोक असतील त्या लोकांना काय केला जातो, हा डेटा
एक्सप्लेन केला जातो किंवा हा डेटा त्यांना प्रोव्हाइड केला जातो, बरोबर. ह्याला म्हटलं जातं फायनान्शियल अकाउंटिंग. हा इंट्रोडक्शन पार्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंगचा. ओके. एकंदरीत काय तर ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग करणं आणि ते कम्युनिकेट करणं, डिसिजन मेकिंगसाठी ते कम्युनिकेट करणं, ह्याला काय म्हटलं जातं फायनान्शियल अकाउंटिंग, बरोबर. बघा पुढे पाहायचं आपल्याला स्कोप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. स्कोप काय फायनान्शियल अकाउंटिंगचा तो पाहायचा आहे. त्यामध्ये फर्स्ट बघा इन्फॉर्मेशन डेटा क्रिएशन अँड कलेक्शन. सेकंड काय तर इन्फॉर्मेशन डेटा रेकॉर्डिंग, इन्फॉर्मेशन डेटा इव्हॅल्युएशन अँड फोर्थ इन्फॉर्मेशन डेटा रिपोर्टिंग. हा काही स्कोप आहे बघा. आपण विस्तृत पाहूया किंवा ब्रॉडली पाहूया. त्यामध्ये बघा फर्स्ट इन्फॉर्मेशन डाटा क्रिएशन अँड कलेक्शन. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे काय तर काय केलं जातं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये, जे काही इन्फॉर्मेशन डेटा असेल तो काय केला जातो कलेक्ट केला जातो, क्रिएट केला जातो, बरोबर. म्हणजे फायनान्शियल डेटा, जो फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल, म्हणजे जे काही कॅश लेवल असेल किंवा जे सेल्स असेल, परचेस असेल, जे काही ऑल ट्रान्झॅक्शन होतात किंवा त्या अँगलने जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात ते ट्रान्झॅक्शन काय केले जातात, त्या ट्रान्झॅक्शन बाबतीतचा जो काही डेटा आहे तो काय केला जातो सुरुवातीला क्रिएट केला जातो, कलेक्ट केला जातो. ओके. त्यानंतर सेकंड बघा सांगितलं इन्फॉर्मेशन डाटा रेकॉर्डिंग, बरोबर. इन्फॉर्मेशन असेल किंवा जो काही डेटा असेल तो एकदा का कलेक्ट केला, बरोबर. कलेक्ट केल्यानंतर तो काय केला जातो रेकॉर्डिंग केला जातो, बरोबर. आफ्टर कलेक्शन ऑफ हिस्टॉरिकल डेटा इट इज अ रेकॉर्डेड ॲज पर द जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल्स, बरोबर. जो काही डेटा असेल तो डेटा क्रिएट केल्यानंतर काय केलं जातं तर त्याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग केलं जातं ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल. जे काही अकाउंटिंग प्रिन्सिपल्स आहेत त्या अकाउंटिंग प्रिन्सिपलच्या अँगलने तो काय केला जातो डेटा रेकॉर्ड केला जातो. त्यानंतर पुढे सांगितले थर्ड इन्फॉर्मेशन डेटा इव्हॅल्युएशन. बघा ज्यावेळेस फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डेटा क्रिएट केला जातो, क्रिएट केल्यानंतर त्याचं कलेक्शन असेल, त्याचं क्लासिफाईंग, त्याचं रेकॉर्डिंग केल्यानंतर पुढची स्टेप काय आहे तर त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. इव्हॅल्युएशन केलं जातं म्हणजे काय, जे बजेटरी कंट्रोल्स असतील किंवा इव्हॅल्युएशन द परफॉर्मन्स ऑफ बिझनेस असेल, म्हणजे जे काही त्याचं क्लासिफिकेशन असेल, त्याच्या टेक्निक्स असतील, त्याचं ॲनालिसिस कसं केलं जातं, फंड फ्लो स्टेटमेंट, कोणकोणते स्टेटमेंट त्यामध्ये यूज केले जातात, ते सगळ्याचं काय केलं जातं इव्हॅल्युएशन केलं जातं, त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. आणि त्याचं क्लासिफिकेशन केल्यानंतर तो जो काही डेटा असेल तो कशासाठी उपलब्ध होतो तर डिसिजन मेकिंगसाठी तो अवेलेबल होत असतो. त्यानंतर पुढे फोर काय सांगितले बघा इन्फॉर्मेशन डेटा रिपोर्टिंग, बरोबर. बघा ज्यावेळेस डेटा क्रिएट झाल्यानंतर रिपोर्टिंग केलं, रेकॉर्डिंग केलं, त्यानंतर त्याचा डेटा इव्हॅल्युएशन केला, त्यानंतर पुढचं सांगितलं इन्फॉर्मेशन डाटा रिपोर्टिंग, बरोबर. बघा एक्सटर्नल आणि इंटरनल अशा दोन पार्टीज असतात, बरोबर. मग काय केलं जातं फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये जे सगळा डेटा कलेक्ट केला जातो किंवा त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं, तेव्हा तो डेटा जे काही एक्सटर्नल इंटरनल पार्टीज असतात कंपनीमधल्या त्यांना काय केला जातो प्रोव्हाइड केला जातो, त्यांना कम्युनिकेट केला जातो, बरोबर. बघा काय सांगितलं त्याच्यामध्ये द पर्पज ऑफ रिपोर्टिंग इज जर्नलायझेशन ऑफ डेटा. द डेटा रिपोर्टिंग कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स external and internal. External reporting refer to the communication of financial information to outside parties, contributors असतील, गव्हर्नमेंटल रेग्युलेटरी बॉडीज असतील. इंटरनल रिपोर्टिंग इज कन्सर्न विथ द कम्युनिकेशन ऑफ रिझल्ट ऑफ अ फायनान्शियल अफेअर्स टू द मॅनेजमेंट ऑफ डिसिजन मेकिंग पर्पज. म्हणजे जो काही हा डेटा असेल हा डेटा काय केला जातो एक्सटर्नल पार्टीज असतील त्या एक्सटर्नल पार्टीला पण प्रोव्हाइड केला जातो आणि इंटरनल पार्टीज असतील त्यांना पण प्रोव्हाइड केला जातो. कशासाठी जर ते डिसिजन मेकिंगसाठी हा डेटा काय केला जातो प्रोव्हाइड केला. त्यानंतर बघा पुढे सांगितलेत ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. अगोदर पाहिलं आपण स्कोप ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग, आता पाहायचं आपल्याला ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. तर बघा ऑब्जेक्टिव्ह सांगितलेत फोर त्याचे. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन, सेकंड असर्टेनमेंट ऑफ वर्किंग रिझल्ट, थर्ड डिस्क्लोजर ऑफ फायनान्शियल स्टेटस, फोर्थ प्रोव्हाइडिंग डेटा टू व्हेरियस पार्टीज. ओके. जसं स्कोप आहे तसेच त्याचे ऑब्जेक्टिव्ह पण आहेत बघा. फर्स्ट काय सांगितलं आहे सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय तर जो काही डेटा असेल, जो काही इन्फॉर्मेशन असेल ते काय केली जाते रेकॉर्ड केली जाते. बघा त्याच्यामध्ये सांगितलं बिझनेस फर्म एंटर इंटू नंबर्स ऑफ ट्रान्झॅक्शन लाईक परचेस, सेल्स, बँक, कॅश,
रिटर्न्स, डॅमेज एक्सेट्रा, बरोबर. म्हणजे जे काही रिटर्न रेकॉर्ड ठेवलं जातं, बरोबर. जे काही फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये काय केलं जातं, जे काही तुमचा परचेस असेल, तुमचं सेल असेल, तुमच्या बँकशी रिलेटेड जे काही ट्रान्झॅक्शन झाले असतील किंवा कॅश ट्रान्झॅक्शन झाले असतील किंवा तुम्ही जे काही सेल केला असेल तो सेल तुमचं जे प्रोडक्शन असेल ते डॅमेज झालं असेल, ते रिटर्न आलं असेल किंवा तुम्ही जे रॉ मटेरियल परचेस करतात ते तुमच्याकडे आल्यानंतर ते डॅमेज वगैरे झालेला असेल तर तो सगळा डेटा काय केला जातो, सेपरेट अकाउंटमध्ये तो काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो. म्हणजे सिस्टमॅटिक रेकॉर्ड केला जातो, बरोबर. ऑल ट्रान्झॅक्शन सिस्टमॅटिक रेकॉर्ड केली जातात. त्यानंतर सेकंडमध्ये काय सांगितलं आहे, असर्टनमेंट ऑफ वर्किंग रिझल्ट. ओके, बघा इथं काय सांगितलं आहे, द वर्किंग ऑफ बिझनेस अल्टिमेटली रिझल्ट इन टू आयदर अ सरप्लस ऑर अ डिफिसिट. द सरप्लस डज नॉट नेसेसरी मीन कॅश सरप्लसेस ऑर द डिफिसिट ॲज कॅश शॉर्टेज. ओके, इथं काय सांगितलं आहे बघा, ज्यावेळेस वरती ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड्स केली जातात, सगळं कॅश सेल्स, बँक सेल्स असतील वगैरे सगळे रिटर्न रेकॉर्ड्स ठेवलं जातं. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय झालं, तर फायनान्शियल अकाउंटिंग कशासाठी केलं जातं, तर वर्किंग रिझल्ट. वर्किंग रिझल्ट म्हणजे काय, तर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल ते काय होतं, फायनान्शियल अकाउंटिंग रेकॉर्डिंग ठेवल्यामुळं समजतं. म्हणजे काय, तर फायनान्शियल अकाउंटिंगमुळं कंपनी प्रॉफिटमध्ये की कंपनी लॉसमध्ये हे पण इथं काय केलं जातं, फाइंड आउट केलं जातं. म्हणजे यामुळे त्यांची वर्किंग सिच्युएशन किंवा वर्किंग प्रोसेस, त्यांचं वर्किंग रिझल्ट समजतात, बरोबर. म्हणजे सरप्लस आहे की डेफिसिट झाला आहे हे काय होतं, फायनान्शियल अकाउंटिंगमुळं समजतं. त्यानंतर थर्ड सांगितलं आहे डिस्क्लोजर ऑफ फायनान्शियल स्टेटस. बघा इथं पण ते सांगितले, द प्रॉफिट अर्न बाय अ बिझनेस फर्म जनरली लीड्स to increase in the net worth of the firm to evaluate the financial strength and weaknesses of a enterprise. The financial position is ascertained by preparing a position statement. बघा फायनान्शियल अकाउंटिंगमुळं कंपनी असेल, बिझनेस असेल, फर्म असेल, त्यांची काय फायनान्शियल स्टेटस समजते, बरोबर. फायनान्शियल पोझिशन समजते, बरोबर. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये बघा स्टेटमेंट तयार केले जातात, फायनान्शियल अकाउंटिंग स्टेटमेंट तयार केले जातात. त्या स्टेटमेंट थ्रू कंपनीची फायनान्शियल पोझिशन काय होत असते, शो होत असते, बरोबर. म्हणजे कंपनी प्रॉफिटमध्ये की कंपनी लॉसमध्ये, कंपनीची सध्याची इन्व्हेस्टमेंट काय, कंपनीची सध्याची असेट काय, कंपनीची सध्याची लायबिलिटी काय, टोटल ऑफ कंपनीची पोझिशन काय होते, फायनान्शियल अकाउंटिंगमुळं समजते. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग शो द कंपनीज फायनान्शियल पोझिशन. ओके, म्हणजे प्रॉफिट की लॉसमध्ये कंपनी हे सगळं काय होतं, फायनान्शियल अकाउंटिंगमुळं समजतं. त्यानंतर पुढे बघा 4 सांगितलं आहे प्रोव्हाइडिंग डेटा टू व्हेरियस पार्टीज. ओके, प्रोव्हाइडिंग डेटा टू व्हेरियस parties. The number of person, firm, companies or organization are related to a business in different capacities like owners, employees, debtors, creditors, financier, एक्सेट्रा. तुम्हाला मग स्कोपमध्ये सांगितलं बघा काय केलं जातं, तर फायनान्शियल अकाउंटिंगचं जो काही इन्फॉर्मेशन असेल, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, फायनान्शियल डेटा असेल, तो काय केला जातो, तो रेकॉर्ड केला जातो. तो रेकॉर्ड केल्यामुळं काय होतं, रेकॉर्ड कलेक्टिंग हे सगळं आपण स्कोपमध्ये पाहिलं. हे कलेक्टिंग केल्यामुळं काय होतं किंवा त्याची व्यवस्थित डेली त्याचं रेकॉर्डिंग ठेवल्यामुळं जेव्हा कधी जे काही एक्सटर्नल पार्टीज असतात, इंटरनल पार्टी असतात, त्यांना ज्यावेळेस हा फायनान्शियल डेटा हवा असतो त्यावेळेस तो काय करता येतो, अवेलेबल करता येतो. म्हणजे तेव्हा ज्यावेळेस काही डिसिजन घ्यायचे असतील, कंपनीच्या अँगलने काही महत्त्वाचे किंवा इम्पॉर्टंट डिसिजन घ्यायचे असतील तर काय होतं, ह्या डेटाची जास्त गरज पडते, बरोबर. म्हणजे हा डेटा काय होतो तर त्यांना कम्युनिकेट केला जातो. म्हणजे एक्सटर्नल पार्टी असतील, जे सप्लायर असतील किंवा जे ओनर्स असतील कंपनीचे, शेअर होल्डर्स असतील, एम्प्लॉईज असतील किंवा जे डेटर्स असतील कंपनीचे, क्रेडिटर्स असतील, फायनान्सर्स असतील, ह्या सगळ्या लोकांना काय केला जातो, हा डेटा प्रोव्हाइड केला जातो. कशासाठी, त्यांना इम्पॉर्टंट डिसिजन घेण्यासाठी. म्हणजे ऑल अबाव बघा कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग ठेवलं जातं. आपण पाहिलंच आहे की कंपनीच्या फायनान्शियल अकाउंटिंगच्या डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे रेकॉर्डिंग केलं जातं, बरोबर. रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग करणं म्हणजे काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग. ऑल ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं म्हणजेच काय, तर फायनान्शियल अकाउंटिंग. त्यानंतर असर्टेनमेंट ऑफ वर्किंग रिझल्ट, याच्यामुळे काय होतं तर वर्किंग रिझल्ट काय होतात, फाइंड आउट होतात. त्यानंतर डिस्क्लोजर ऑफ फायनान्शियल
स्टेटस, बरोबर. कंपनीची जी फायनान्शियल पोझिशन असते ती फायनान्शियल स्टेटस असतं ते काय होतं, शो होतं. त्यानंतर प्रोव्हाइडिंग डेटा टू व्हेरियस पार्टीज, जे काही फायनान्शियल डेटा असेल, फायनान्शियल इन्फॉर्मेशन असेल, त्यामुळे काय होतं, जे काही कंपनीचे एक्सटर्नल इंटरनल पार्ट असतात, जे सप्लायर असतील, ओनर्स असतील, एम्प्लॉय असतील, डेटर्स असतील, फायनान्सर असतील, ह्या सगळ्या लोकांना काय होतं, तो डेटा कम्युनिकेट करता येतो किंवा प्रोव्हाइड करता येतो. बघा फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय, किंवा फायनान्शियल अकाउंटिंगचा स्कोप काय असतो, किंवा फायनान्शियल अकाउंटिंगचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, आपण इथे कवर केलेली आहेत. म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजे काय, तर रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग ऑल ट्रान्झॅक्शन्स. ओके, ऑब्जेक्टिव्हमध्ये पण तेच सांगितलेलं आहे की डेटा काय केला जातो, रेकॉर्ड केला जातो, क्रिएट केला जातो, त्याचं रिपोर्टिंग केलं जातं किंवा वर्किंग रिझल्ट शो होतो, वर्किंग पोझिशन किंवा कंपनीची फायनान्शियल पोझिशन शो होते. हे सगळं ऑब्जेक्टिव्हमध्ये सांगितलेलं आहे.